मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी जयदेव कुंभारे तुम्हाला एक नवीन अपडेट द्यायसाठी आलो आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की काही दिवसापासून कित्येक जणांच्या बँक अकाउंटवर KYCसाठी मेसेज आला आहे. मी सांगू इच्छितो, हा KYCचा मेसेज जर तुम्हाला आला तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जा आणि आपला KYC करून घ्या. कारण काही लोकांना ते असे सांगतात की ह्या महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या जो संजय गांधी निराधार योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन आलेली नाही आहे. कित्येक लोक म्हणतात आली आहे, पण काही लोक असे म्हणतात की मला नाही आली आहे. तर त्याचे हे कारण असू शकते मित्रांनो की त्यांनी आपली KYC बँकेमध्ये करून नाही घेतली आहे. तुम्हाला जर मेसेज आला असेल किंवा नसेल आला तरी पण बँकेत जा आणि आपला KYC करून घ्या. कारण KYC शिवाय आपले पैसे अडकू शकतात. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की परवाच्या दिवशीपासूनच बँकमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे टाकण्यात येत आहेत आणि काल पण काही लोकांचे आले आणि मी सांगू इच्छितो आज पण पुष्कळ साऱ्या लोकांचे येणार आहेत. जे लोक म्हणतात की मला नाही आले अजून, की त्यांना पण आज पैसे येणार आहेत मित्रांनो. म्हणून घाबरून जाऊ नका, तुमचे पैसे कुठंच जाणार नाही. आणि जर नसतील आले तर होऊ शकते KYCचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मग तुम्ही लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी तहसील कार्यालयात गेले नसाल. तुम्हाला तहसील कार्यालयात पण जावं लागेल. तिथं विचारावं लागेल की मला पैसे नाही आले, काय प्रॉब्लेम आहे. तर ते तुम्हाला सांगतील की तुम्ही एक तर तुम्हाला KYC सांगतील, नाही तर मग ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी ते सांगतील. ते सगळे लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो. आणि काही लोकांच्या आधार अपडेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. तर आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केला नसेल तरी पण DBT होण्यासाठी DBT होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण DBT जे आहे ते आधार कार्डच्या भरोश्यावरच होते. DBTचा अर्थ असा होतो की जर तुमचे 2